उद्या जालन्यात खासदार बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी यांची तोफ धडाडणार एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांची माहिती। जालना महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एमआयएम पक्षाने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात एक नवीन चुरस निर्माण केली आहे। त्यामुळे जालन्यात एमआयएमचे 17 उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी जालन्यात सभा घेणार आहे। तर उद्या दुपारी 1 वाजता दुःखीनगरच्या डीपी रोडवर ही सभा होणार आहे। जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सभेस्थळाची पाहणी केली आहे। तर बऱ्याच दिवसापासून जालनेकर अवैसींच्या सभेची मागणी करत होते। त्यामुळे उद्या दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जुना जालना भागातील दुःखीनगरच्या डीपी रोडवर खासदार बॅरिस्टर असदुद्दीन अवैसींची सभा पार पडणार आहे। तर जालन्यात अवैसी असंख्य जनसमुदायाला संबोधित करणार आहे। तर ते सभेमध्ये काय बोलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले। भैयाजी काय सांगाल, उद्या एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी जालन्यात येत आहे, त्यांची सभा होणार आहे, कशी तयारी आहे? खूप दिवसापासून जालना शहरवासियांची इच्छा होती की बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब हे जालन्यामध्ये यायला पाहिजे, कारण काही वेळ भेटत नव्हता, काही प्रोग्राम ठरत नव्हते। परंतु शहर महानगरपालिकेची निवडणूक ही जवळ आलेली आहे, ही सध्या पार पडत आहे। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे 17 उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सांसद रत्न संविधान रक्षक बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब हे 11 तारखेला दुपारी 1 वाजेपर्यंत दुःखीनगर जमील मौलाना साहेब यांच्या घरासमोर ही भव्य जाहीर सभा होणार आहे। ही सभा तिथे घेण्याचं एकच कारण असं आहे की सभा जेव्हा पण होती तेव्हा स्टेडियममध्ये किंवा आझाद मैदानमध्ये किंवा मामा चौक इथे घेण्यात येत होते। सगळ्या लोकांची, खास तौर से महिलांची ही इच्छा होती की आम्हाला बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब यांना बघायचं आहे, आम्हाला त्यांना ऐकायचं आहे। यासाठीच आम्ही ही सभा दुःखीनगर येथे ठरवलेली आहे। मला तमाम जालना शहरवासियांना ही विनंती करायची आहे की ही सभा ऐतिहासिक सभा राहणार आहे। आपण बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबाला मोबाईलमध्ये, टीव्हीवर आपण बघतच असतात। गल्लीचा विषय असू द्या का दिल्लीचा विषय असू द्या, आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, ओबीसी समाजासाठी, दलितांसाठी, मागासवर्गीय समाजांसाठी जर कोणी संसदेत आवाज बुलंद करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब आहे। साहेब हे उद्या जालना शहरमध्ये येणार आहे। मी पुन्हा एकदा जालना शहरवासियांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये या सभेमध्ये सामील व्हावे आणि बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब यांचं भाषण, आपण त्यांचे जे मत आहे, जे व्यक्त करणार आहेत ते ऐकण्यासाठी आपण भरपूर प्रतिसाद द्यावा, हीच आपल्याला विनंती। टायमिंग काय? ही सभा 11 तारखेला म्हणजे रविवार रोजी दुपारी 1 वाजता दुःखीनगर डीपी रोडवर जमील मौलाना साहेब यांच्या घरासमोर होणार आहे। दुपारी 1 वाजता ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। ठीक 1 वाजेपर्यंत बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब हे सभास्थळी पोहोचतील। शेवटचा प्रश्न, किती लोक या सभामध्ये उपस्थित राहू शकतात? आता तुम्ही बघा, जेव्हा आमचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब जेव्हा इथं आलेले होते, प्रचाराचा शुभारंभ त्यांनी केला होता, तर कोणाला उभा राहण्यासाठी, बसण्यासाठी जागा नव्हती। आता तर देशाचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब हे येणार आहेत, तर आपण बघणार की लाखोचा समंदर तिथे उपस्थित राहील, अशी मला खात्री आहे।